नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण पवित्र पोर्टल विथ इंटरव्ह्यू राऊंड फेज 2 बद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, आज इंटरव्ह्यू राऊंडचा लास्ट दिवस होता आणि आपापल्या लॉग इन आय डीवर सगळ्यांना आपापला रिझल्ट आज पाहायला असेल की आपण सिलेक्ट झालो का, आपण रिजेक्ट झालो का, की आपण वेटिंगवर आहोत. याबद्दल मला बरेचसे कमेंट येत आहे की मॅडम डॅश डॅशचं मीनिंग काय आहे, त्याच्यानंतर वेटिंगचं मीनिंग काय आहे, किंवा यू आर नॉट ॲप्लिकेबल फॉर द OBC कास्ट, याच्यासाठी पण अशी मेसेजेस, वेगवेगळे मेसेजेस आपल्याला आपल्या लॉग इन आय डीवर पाहायला मिळत आहे. बरेचसे उमेदवार खूप कन्फ्यूज आहे मित्रांनो. सिलेक्टेड झालेले यांना तर काही प्रॉब्लेम नाही, पण जे वेटिंग दाखवत आहे, जे अब्सेंट दाखवत आहे किंवा रिजेक्टेड दाखवत आहे किंवा कास्टचा प्रॉब्लेम दाखवत आहे, ते उमेदवार खूप कन्फ्यूज आहे. म्हणून मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून तुम्हाला कोणतेही कन्फ्युजन होणार नाही. तुम्हाला स्पष्टपणे कळणार की आपण सिलेक्ट झालेलो आहोत की नाही आणि आपण पुढे काय करायला पाहिजे. चला तर बघू संपूर्ण माहिती मित्रांनो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम पण जॉईन करा मित्रांनो, जेणेकरून सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत जाईल. बघा मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला ह्या प्रकारचे टॅब दिसत आहे आणि यामध्ये सगळेच उमेदवार कन्फ्यूज होत आहे, कारण की त्यांना वेगवेगळे रिमार्क मिळालेले आहे. तर मित्रांनो, त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. इच अँड एव्हरीथिंग एक्सप्लेन करते, अगदी सोप्या पद्धतीत एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही आणि काही मिस्टेक करणार नाही किंवा चुका करणार नाही. तर बघा, पहिला कॉलम आहे मित्रांनो रिमार्कचा. इथं संस्था तुमचा रिमार्क फिल करेल की तुमचा इंटरव्ह्यू किंवा SOP किंवा डेमो चांगला झाला की नाही. ॲज पर त्या इंटरव्ह्यू आणि डेमोच्या थ्रू इथे रिमार्क संस्था देईल तुम्हाला. गुड, बॅड अँड फाईन, ॲव्हरेज, असा काही पण रिमार्क ते फिल करू शकता. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा कॉलम आहे प्रेझेंट फॉर द डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड द इंटरव्ह्यू. ज्या दिवशी तुमचं इंटरव्ह्यू होता त्याच दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले असेल तर बघा, जर तुम्ही त्या दिवशी प्रेझेंट असाल आणि तुमचा इंटरव्ह्यू आणि डेमो झाला असेल तर इथे मित्रांनो यस येणार. जर त्या दिवशी तुम्ही अब्सेंट असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नसेल, इंटरव्ह्यू झालं नसेल, कोणती पण एक प्रोसेस जर तुमची राहिली असेल तर या कॉलममध्ये नो लिहिलेलं असेल मित्रांनो. थर्ड कॉलममध्ये येते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस, म्हणजे इंटरव्ह्यूच्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थितरित्या झालं का आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचं स्टेटस काय आहे, तुमचं इंटरव्ह्यू झालं की नाही, तुमचा डेमो झाला की नाही. त्यावर या कॉलममध्ये उमेदवारांना अशा प्रकारचे रिमार्क बघायला भेटत आहे. जर ते सिलेक्टेड झाले असतील तर त्यांच्या कॉलममध्ये सिलेक्टेड असं लिहिलेलं आहे. जर वेटिंग असं दाखवत असेल तर याचं मीनिंग आहे मित्रांनो, जो सिलेक्ट झालेला आहे त्यांनी जर जॉईन केलं नाही तर तुमचा चान्स तिथं लागू शकतो मित्रांनो. म्हणजे तुम्ही वेटिंगवर आहात, म्हणजे तुम्ही सिलेक्ट नाही होऊ शकत इथे, कारण की या जागी दुसरा सिलेक्ट झालेला आहे असा त्याचा मीनिंग होते. त्यांनी त्या दिवशी जर जॉईन नाही केलं तर तुमचा नंबर लागू शकते, अन्यथा लागू शकणार नाही. डायरेक्टली थर्ड वन, जर तुम्ही सिलेक्ट नाही झाले असेल तर इथे रिजेक्टेड येणार, कारण की मित्रांनो एकाच 10 हा प्रमाण होता. एका जागेसाठी 10 लोक गेले असतील तर एक सिलेक्ट झाला असेल तर बाकीचे रिजेक्ट झाले असेल किंवा वेटिंगवर असेल. त्यानंतर जर इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तो अब्सेंट असेल तर इथे डायरेक्टली अब्सेंट म्हणून आलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जर इथे इंटरव्ह्यू झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं,
डेमो पण झालं, सगळं बोलणं पण झालं, ईमेल थ्रू कळवण्यात बी आलं, तर इथे रिमार्क येणार ऑलरेडी सिलेक्टेड, म्हणजे तुम्ही ऑलरेडी त्या पोस्टसाठी सिलेक्ट झालेले आहे असा याचा मिनिंग होतो. मग आता तुम्हाला या कॉलमवरून सगळं समजते की तुम्ही सिलेक्ट झालेले आहात का, तुम्ही वेटिंगवर आहात का. वेटिंगवर असेल तर चान्स फार कमी आहे, आणि कमी आहे असं पण म्हणू शकतो, पण एकाच 10 प्रमाण आहे. जर त्या व्यक्तीला 10 जागांचे वेगवेगळे जागा आले असेल आणि त्याला एकच जागेवर जॉईन करायचं आहे, म्हणजे 9 जागा रिक्त राहतील, म्हणजे तुमचा चान्स पण असू शकतो. पण नेमकं त्याच संस्थेवर त्यांना जॉईन केलं तर तुमचा नंबर लागू शकतो. डायरेक्टली रिजेक्टेड म्हणून येतं, ॲबसेंट असेल तर ॲबसेंट येतं. आता रिजेक्ट आणि ॲबसेंटमध्ये काय चेंजेस आहे बरं. इंटरव्ह्यू दिला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, डेमो दिला, त्यामार्फत तुम्ही रिजेक्ट झालेले आहे. आणि जो उमेदवार आलाच नाही त्याला हा रिमार्क असेल की त्या दिवशी हा तुम्ही ॲबसेंट होता. ऑलरेडी सिलेक्टेड म्हणजे तुमचं सगळं झालेलं आहे, तुम्ही सिलेक्ट झालेलं आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे तिथे जाऊन जॉईन करायचं. 4th कॉलम आहे मित्रांनो अपॉइंटमेंट ऑर्डर नंबर. आता ज्या दिवशी तुमची जॉईनिंग असेल त्या दिवशी तुम्हाला किंवा त्याच्या आधी तुम्हाला त्या संस्थेमार्फत ईमेल पाठवण्यात येईल आणि त्यानंतर अपॉइंटमेंट लेटर पण पाठवण्यात येईल. हे पहिले च्या फेजमध्ये डायरेक्टली संस्थेला ज्या दिवशी आपण जॉईन होत आहे त्या दिवशी आम्हाला जॉईनिंग लेटर दिल्या जात, पण आता पोर्टल मार्फत होत आहे तर तुम्हाला तुमचा अपॉइंटमेंट ऑर्डर नंबर ईमेल थ्रू येईल मित्रांनो. त्यानंतर बघा ईमेल मित्रांनो एकदा पुन्हा सांगते स्पॅममध्ये पण जाऊ शकतो, तर वारंवार तुम्ही काय करा की ईमेल स्पॅममध्ये पण चेक करा, ठीक आहे, जेणेकरून काही मिस्टेक होणार नाही. अपॉइंटमेंट ऑर्डर इश्यू डेट. आता तुम्हाला ऑर्डर नंबर, कोणत्या दिवशी ऑर्डर मिळणार आहे हे सगळं ईमेल थ्रू कळेल, आणि ती ऑर्डर तुम्ही कधी घेतली म्हणजे ईमेल भेटेल, त्यानंतर तुम्ही संस्थेत जाणार, संस्थेत जॉईनिंग करणार आणि त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट ऑर्डर दिल्या जाईल. मग ती डेट तुमची अपॉइंटमेंट ऑर्डर इश्यू डेट म्हणून इथे संस्था बघा. आता 14 तारखेपर्यंत हे दिलेले आहे, डेट दिलेली आहे की तुम्हाला ते काय करायचं आहे अपॉइंट करून घ्यायचं आहे. तर इन बिटवीन 1 to 14 ऑगस्टपर्यंत इथे डेट येऊ शकते की कोणत्या तारखेला तुम्ही हा ऑर्डर अपॉइंटमेंट ऑर्डर इश्यू केला. त्यानंतर बघा मित्रांनो स्कूल नेम येणार. जसं मी इथे एक्झाम्पल घेतलं की फलटण एज्युकेशन सोसायटी इथं माझं जॉईनिंग झालेलं आहे, तर तिथं स्कूलचं नाव येणार, त्या संस्थेचं नाव येणार, तुमचं जिथं सिलेक्शन झालं त्याच्या पुढे त्या स्कूलचं नेम येणार. जसं तुम्हाला प्रेफरन्स आले होते तसे ते स्कूलचं नाव इथे येणार की इथे तुमचं सिलेक्शन झालं किंवा इथे तुम्ही वेटिंगवर आहे किंवा इथे तुम्ही रिजेक्ट झालेले आहे. जॉईनिंग स्टेटस, तर तुम्ही जर तुम्हाला ईमेल मिळाला असेल, तुम्ही जॉईन झालेले असाल तर ऑलरेडी तुम्हाला इथे जॉईन दिसणार. जॉईन झाले नाही तर नॉट जॉईन म्हणून येणार, ठीक आहे. असं जॉईनिंग स्टेटस ते दाखवणार आहे, एक तर जॉईन दाखवणार किंवा नॉट जॉईन टिल. त्याच्यानंतर जॉईनिंग डेट बघा, जॉईनिंग डेट आपल्याला सांगितलेलं आहे 14 तारखेपर्यंत जॉईन करायचं आहे. तर ही डेट वाढू पण शकते मित्रांनो, पण 14 तारखेपर्यंत तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे, कारण की पुढची प्रोसेस जॉईनिंग शिवाय होणार नाही, जॉईनिंग ऑर्डर शिवाय पुढच्या प्रोसेस होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी संस्थांना काय करायच्या आहे अपलोड करायच्या आहे. जेव्हा ते अपलोड करतील तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या माहिती मिळेल. ज्या संस्थांनी अजूनपर्यंत कोणतीच माहिती अपलोड केलेली नाही आहे त्यांना डॅश डॅश असं दिसणार. डॅश डॅश जर दिसलं मित्रांनो तर समजून घ्या की अजूनपर्यंत संस्थेने काहीच माहिती अपलोड केलेली नाही आहे. 31 तारीख ही 31 तारीख ही लास्ट डेट होती,
तर 31 तारखेपर्यंत अपलोड करायची होती. मे बी एक्सटेंड होऊ शकते. अजूनपर्यंत सगळ्या संपूर्ण प्रक्रिया झालेल्या नाही आहे. भरपूर संस्थेचे सगळे अपलोडिंग कामं बाकी आहे. तर अजून मला वाटते याला वेळ लागेल. ह्या प्रोसेसला मित्रांनो आणखी 1 ते 2 महिने लागेल असं मला वाटते पूर्ण प्रोसेस व्हायला. कारण की आता सगळं प्रोसेस हे पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे, म्हणून ह्याला वेळ लागणारच आहे. नाहीतर ज्या दिवशी आपलं जॉईनिंग होते त्या दिवसापासूनच आपले सगळे कामं 1 महिन्यात कंप्लीट होऊन जाते मित्रांनो. बघा, जॉईनिंग डेट मिळाल्याच्या नंतर, जॉईनिंग लेटर मिळाल्याच्या नंतर आपल्याला अप्रूव्हल काढायचा असतो. अप्रूव्हल लेटर घ्यायचा असतो EO कडून. पण आता हा अप्रूव्हल लेटर आपल्याला पवित्र पोर्टल मार्फतच भेटणार आहे मित्रांनो. तर याबद्दल काळजी करण्याची गरज नाही आहे. जॉईनिंग नंतर तुम्हाला फर्स्टली अप्रूव्हल लेटर काढावं लागेल. त्यानंतर त्या अप्रूव्हल लेटर घेतल्याच्या नंतर तुमची शालार्थ ID निघणार आणि जेव्हा तुमची शालार्थ ID निघणार त्यानंतरच मित्रांनो तुमची पेमेंट स्टार्ट होणार आहे. तर अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड प्रायमरी, सेकंडरी आणि ज्युनियर ॲज पर द स्केल तुम्हाला पेमेंट राहणार आहे. पण सगळ्यांना माहितीच आहे तुम्हाला की 3 वर्षापर्यंत आपल्याला काय लागू असणार आहे, शिक्षण सेवक. म्हणजे 18 ते 20 किंवा 22 हजारापर्यंत 3 वर्ष आपल्याला. ज्युनियर कॉलेजला 20-22 हजार असेल, त्याच्या खाली 18,000 असेल. तर मित्रांनो 3 वर्ष आपल्याला या पेमेंट स्केलवर काम करावं लागेल. 3 वर्ष शिक्षण सेवक केल्याच्या नंतर आपल्याला जी आपली बेसिक आणि ॲक्च्युअल स्केल आहे ती लागेल मित्रांनो. तर याबद्दल संभ्रम बाळगू नका. शिक्षण सेवक हे अजूनही बंद झालेले नाही आहे. त्याच्यासाठी प्रयत्न चाललेले आहे. जेव्हा ते ॲक्च्युअलमध्ये बंद होईल तेव्हा मग शिक्षण सेवक लागू असणार नाही. पण पवित्र पोर्टल फेज 2 साठी आपल्याला 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी काढावाच लागेल मित्रांनो. तर ही होती संपूर्ण माहिती. जर तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि मित्रांनो ज्याला याची गरज आहे, ज्याला खरंच समजत नाही आहे काय करावं, भरपूर जणांना मोबाईलचं एवढं कळत नाही, टॅबचं एवढं कळत नाही, लॉग इन कसं करायचं हे पण त्यांना कळत नाही. जर ज्यांना कळत नसेल, जे गरजू आहे त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांची मदत होईल. कारण की मित्रांनो हा चॅनल मी फक्त तुमच्या मदतीसाठीच बनवलेला आहे. आणि माझ्यामार्फत जर एकाचंही चांगलं झालं तर मी नक्कीच माझं काम वर्थ इट आहे असं समजेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.